नमस्कार मंडळी, नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. टेरेसवरती आले आणि ना इथं मागच्या वर्षी म्हणण्यापेक्षा 7-8 महिन्यापूर्वी ना टेरेस किचन गार्डन केलेलं. तर त्या कुंड्या आता रिकाम्या झाल्यात आणि स्वच्छ केले सगळं. टेरेस वगैरे दाखवते तुम्हाला. 8-9 मला वाटते 10-12 तरी कुंड्या आहेत. आणि गेले 7 ते 8 महिने झाले कोणतीही ॲक्टिव्हिटी मी केली नव्हती इथं टेरेसवरती. तर जिवंत कोणती झाडं आहेत दाखवते तुम्हाला. चला, हे एवढं सगळं असं रिकामं केले. टेरेस पूर्ण स्वच्छ केले. आणि हा शेवगा वाळलेला मी इथनं मोडला आहे. पाडव्यानंतर ना बघितलं, इथनं बोंडला आहे. आणि आता हे नवीन पालवी फुटली. तसंच हा शेवगासुद्धा आहे. पाणी घातलं पण आहे, ओलं आहे. हे बघा, आता इथून मोडते. नेक्स्ट टाईममध्ये तुम्हाला ना व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल 7 ते 8 दिवसानंतर. आता कात्री आणलेली नाही आहे. चला, निघलं हे पिरगाळून. येस, फुटा फुटतील नंतर याला. आणि हे बघा, टपका आणि शिगंध आहे. ह्या अशा वाळलेल्या काड्या होत्या आणि वरनं सगळं आच्छादन होतं. गेले 7 ते 8 महिने झाले या कुंडीमध्ये हे गड्डे होते. आणि आता पाऊस पडल्यानंतर हे एवढे छान असे आलेत. आता मी पाणी आणले घालायला, पाणी घालते. मागच्या वर्षी मी टेरेस किचन गार्डन बऱ्याच प्रमाणामध्ये केलेलं. त्यामध्ये भरपूर अशा फळभाज्या लावलेल्या, ज्यामध्ये वांगी, दोडका, काकडी, दुधी भोपळा आणि मटारच्या शेंगा हे सगळे ज्या फळभाज्यांची रोपं वेली आहेत ते लावलेलं. कारलीसुद्धा होतं. तर बऱ्याच भाज्या म्हणजे 4-5 वेळा तरी म्हणजे प्रत्येक फळभाजीचं कालवण किंवा भाजी झाली इतपत त्या फळभाज्या मी घेतल्या. आणि त्यानंतर मग गावी जाणं वगैरे झालं आणि मग ते टेरेस किचन गार्डन थोडंसं दुर्लक्षित झालं. आणि त्यानंतर ते सगळे वेल किंवा जी झाडं झुडपं होती ती सगळी सुकून गेली आणि बरंच काय झालं. किचन गार्डन संबंधीचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या प्लेलिस्टमध्ये पाहायला मिळतील. कैऱ्या बघा किती लागलेत, गुच्छच्या गुच्छ लागलेत. तर चला, आता पाणी वगैरे घालून झालं आहे आणि आता आजच्या दिवसभरामध्ये काय असणार आहे व्हिडिओमध्ये हे सगळं तुम्हाला पाहायला मिळेल. टेरेस किचन गार्डनचं बघूया काय करायचं. 2-3 कुंड्यांमध्ये आहेत झाडं, ती तर छान अशी जगवायची आहेत मला. हो, कसलं मस्त आलं. चलो, सगळ्यांना शुभ सकाळ आणि कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा. टेरेसवरचं काम आवरल्यानंतर मी आता आली आहे किचनमध्ये आणि अजून सकाळचा स्वयंपाक करायचा होता. तर आज सकाळच्या जेवणामध्ये होती शेवग्याच्या शेंगेची आमटी. आणि ही शेवग्याची शेंग आमच्या शेतामधील गावरान झाडाची आहे. खूप छान अशा शेवग्याच्या शेंगा येतात आणि वरचेवर मलासुद्धा खायला मिळतात, म्हणजे आणतात भरपूर अशा शेंगा. तर शेंगा मी अगोदरच शिजवून ठेवलेल्या, वाटण वगैरे करून ठेवलेलं. आणि त्यानंतर आता ही भाजी वगैरे रसभाजी तयार आहे. किचन गार्डनिंगचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही स्क्रोल करून पाठीमागचे व्हिडिओ पाहू शकता. आज मी या आमटीमध्ये कोणतीही डाळ म्हणजे तुरीची डाळ किंवा मुगाची डाळ न वापरता डायरेक्ट लसूण, कोथिंबीर आणि खोबऱ्याचं वाटण करून घातलं आहे. भरपूर असं वाटण घातलं आहे, त्यामुळे डाळीची इथं काहीच गरज नाही आहे. आणि छान अशी ही आमटी मस्त तर्रीदार तयार झालेली आहे. साधारण आठवड्यातनं 3 ते 4 वेळा शेवग्याच्या शेंगेची आमटी ही ठरलेली असते. आणि तसं तर शेवगा खूप आरोग्यासाठी चांगला आहे, त्यामुळं खायला पण पाहिजे. तुम्ही पण नक्की खात जा वरचेवर. तर ही बघा कशी मस्त आमटी तयार झालेली आहे. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटतोय हे नक्की कमेंट करून सांगा. केसांना कलर करून घेतला, त्यानंतर केस वॉश केले, जेवण केलं. झाडांना पाणी द्यायचं होतं, झाडांना भरपूर असं पाणी दिलं आहे. अगदी डबल टिबल असं मी कुंडांमध्ये पाणी दिलं आहे. जी झाडं सावलीतली आहेत ना, तर ती झाडं अजून थोडीशी सावलीमध्ये ठेवली. भरपूर पाणी घातलं आहे, कारण 2-3 दिवस आपल्याला पाणी घालायचं नाही आहे. आणि इथं हे पॅकिंग केलेत 2 बॅग मी. ही एक छोटी बॅग आहे, हँडबॅग, आणि ही एक बॅग. तर यामध्ये आमच्या दोघांचे कपडे घेतलेले आहेत आणि 2-3 दिवसांसाठी निघालो आहे. तर तिथले काय व्लॉग मी नाही शूट करणार, कारण अलाउड नसणार आहे.
आणि केस बघा वॉश केलेत, थोडे थोडे पांढरे दिसायला लागलेत कुठं कुठं तरी. थोड्या वेळानंतर साडी वगैरे नेसणार आहे, कारण गावाकडे जायचं म्हटलं ड्रेस नाही अलाउड होत तिथं. म्हणजे पहिल्यापासून कधी घातलाच नाही त्या ड्रेस. आत्ता घालायला तिथं म्हणजे मलाच ते असं कम्फर्टेबल वाटत नाही. हेअरस्टाईल वगैरे सिम्पलशी करणार आहे आणि मग साडी वगैरे नेसायची. गावी जायचं आहे. असं आज धावपळीचं सकाळपासून चाललेलं. वर गच्चीवरच्या पण झाडांना मी पाणी घातलेलं सकाळी दाखवले आणि निशिगंधांची इतकी छान रोपं आलेत ना, मस्त असे ते कंद झाकले गेलेले गवतांमध्ये. वाळलेलं गवत होतं, पण परवा दिवशी मी आणि सुजितनं आम्ही गच्ची पूर्ण क्लीन केली, स्वच्छ केली. सगळ्या कुंड्यांमध्ये गवत वाळलेलं होतं ते सगळं काढलं. आणि त्यामध्ये मला एक असं होत होतं की आपण झाड लावलेलं ते निशिगंधाचं भरपूर झाडाचे असे पुंजकेच्या पुंजके होते आणि सगळं गेले असं ते मनाला वाटत होतं की झाड गेले गेले गेले. पण काय झालं माहिती आहे, मी ते कुंडी असं वाळलेलं जे गवत काढलं आणि मध्ये ना पाऊस झाला ना, उन्हाळी पाऊस, तर त्यामध्ये आत कुंडी अशी ओलसर होती आणि मग एकदमच खाली गार लागलं मला. पटपटवरचं सगळं मी ते शूट नाही बघा केलं. खाली मोबाईल विसरून गेलेले आणि शूट करायचं सवर काहीच नव्हतं. म्हटलं काय शूट करणार. पण खाली बघितलं तर इतकं पुंजके असे उगून आलेले, इतकं भारी वाटलं. कारण ते झाड खूप छान आणि इतके मस्त ना निशिगंधाची फुलं येत आहेत, कलर आणि हेअर ग्रोथसुद्धा छान झाली आहे बरं का. जेव्हा केस कट केले ना तेव्हा इथंपर्यंत लागत होते. बघा माझं बोट आहे ना तर्जनी इथंपर्यंत. मला वाटतं ही लेंथ वाढलेली आहे. आणि आता छान असं ना पाठीमागं जरी असं धरून मी बो किंवा क्लचर लावला खेकडाचा. मी मगाशी इस्त्रीसुद्धा केलेत. सत्यजितची 2-3 जोड कपडे मी इस्त्री केलेत. आज खूप काम होतं सकाळपासून. गावाला जायचं म्हटलं ना की कुठनं कामं निघतात एवढी काय माहिती. भरपूर कामावरले. आत्ता 2:15 वाजलेत आता व्हिडिओ करेपर्यंत. तर असा होता हा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल चॅनलवर तर एक लाईक करायला विसरू नका, शेअर करा व्हिडिओ आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि एक छानशी मस्त कमेंट करा, जेणेकरून ती कमेंट वाचल्यानंतर मला तुम्हाला रिप्लाय द्यायला पण छान वाटतं आणि कमेंट वाचायला मला फार आवडतं. आणि यानंतर आज संध्याकाळी ना आता गावाकडचा व्हिडिओ असणार आहे. तिथं गेल्यानंतर मी आता मागच्या एका व्हिडिओमध्ये मी अंजिरं दाखवली होती बघा. तर ते आता अंजिरं जवळजवळ पिकायला वगैरे आली असतील कदाचित. म्हणजे त्यांची पिकायची प्रोसेस चालू असेल. आता झाले पाडवा होऊन पण बरेच दिवस झाले. आज आहे 15 तारीख आहे आज. पाडवा 30 का 31 तारखेला होता, म्हणजे 15-16 दिवस झालेत. आता ती अंजिरं तेव्हा एवढी होती, आता ती बरीचशीच अशी मोठी झाली असणार आहेत. काही पिकली पण असणार आहेत, पक्ष्यांनी खाल्लेली असणार आहेत. सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आज संध्याकाळचं तिथं गेल्यानंतर व्हिडिओ शूट करेन. तर चला भेटूया आता गावाकडच्या एका मस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद आणि टाटा बाय बाय.